नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने जी काही टेट 3 परीक्षा सध्या दिलेली आहे, त्या टेट 3 परीक्षेमध्ये प्रत्येक प्रवर्गामध्ये जे काही स्कोर आहे, तर तो स्कोर सध्या बघा या ठिकाणी मिळालेला आहे. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक प्रवर्गामध्ये कमी जास्त उमेदवार जे आहे, तर ते उमेदवार सध्या बघा या ठिकाणी परीक्षेला प्रविष्ट होते आणि जवळपास आपल्याला माहिती आहे, की 2,00,000 पेक्षा जास्त जे काही उमेदवार आहे, 2,10,000 जवळपास उमेदवारांनी टेट 3 परीक्षा इथं दिलेली आहे. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक प्रवर्गाचे जे काही उमेदवार आहे, तर ते उमेदवार देखील सध्या आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्यामध्ये सर्वात जास्त ओबीसी प्रवर्गाची सध्या बघा संख्या या ठिकाणी 2,10,000 मध्ये सर्वात जास्त आहे, जवळपास 66,000 पेक्षा जास्त ओबीसी प्रवर्गाचे उमेदवार आहे. तसेच बघा इतर जे काही प्रवर्ग येतात, तर त्या प्रवर्गामध्ये अगदी 10,000, 8,000, 9,000 असे देखील उमेदवार काही प्रवर्गामध्ये सध्या पाहायला मिळतात. तर सध्या आपण हे महत्त्वाचे जे काही व्हिडिओ सीरीज आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक प्रवर्गाचं जे काही ॲनालिसिस आहे, तर ते ॲनालिसिस करण्यात आले. आतापर्यंत आपण या ठिकाणी एस-सी-बी-सी संदर्भात, त्यानंतर एस-सी संदर्भात, त्यानंतर बघा या ठिकाणी जे काही इतर प्रवर्ग आहेत 2 ते 3 प्रवर्ग त्यांचे व्हिडिओ सध्या बनवण्यात आले. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाचं या ठिकाणी जी काही कमेंट आली होती, ई-डब्ल्यू-एस प्रवर्गाचा जो काही सध्या व्हिडिओ असेल, तर तो व्हिडिओ ॲनालिसिस मागच्या प्रमाणे बघा या ठिकाणी बनवा. तर त्यांच्यासाठी महत्त्वाचं या ठिकाणी ई-डब्ल्यू-एस प्रवर्गासंदर्भात जो काही सेफ स्कोर असेल, तर तो नेमकं किती असायला पाहिजे आणि किती मार्कापर्यंत सध्या होप्स ठेवू शकतात. तर संपूर्ण जी काही माहिती आहे, तर ती माहिती आपण अशा पद्धतीने संपूर्ण जे काही ॲनालिसिस आहे, तर ते ॲनालिसिस सध्या बघा करणार आहोत. तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या बघा एक तुमचा जो काही स्कोप असेल किंवा जो काही महत्त्वाचा तुमचा होप्स असेल तुमच्या स्कोरनुसार, तो सध्या बघा तुम्हाला कळणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर बघा नवीन असाल, तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आपल्याला सर्वांना जो काही चार्ट आहे, तर हा चार्ट बघा तुम्हाला दिसतोय. ह्याच्यामध्ये 2,00,000 जवळपास या ठिकाणी 8,120 उमेदवार जे आहे, तर त्यांनी परीक्षा दिली होती. सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाचं या ठिकाणी 66,000 म्हणजे एक नंबरवरती ओबीसी प्रवर्ग उमेदवारांचं बघा या ठिकाणी सर्वात जास्त उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जो काही ई-डब्ल्यू-एस प्रवर्ग आहे, तर ई-डब्ल्यू-एस प्रवर्गाचे सध्या बघा या ठिकाणी तुम्हाला दिसते. ई-डब्ल्यू-एस प्रवर्गामध्ये जवळपास 9,822 एवढे उमेदवार सध्या टेट 3 परीक्षा या ठिकाणी क्वालिफाय झालेले उमेदवार आहे. आता हे संपूर्ण जे काही उमेदवार आहे, तर ते उमेदवार सध्या बघा आपल्याला या ठिकाणी संपूर्ण उमेदवाराचं ॲनालिसिस करायचे. त्याच्यामध्ये जवळपास तुम्ही ई-डब्ल्यू-एसचा जर विचार केला, तर लास्टमधून बघा 2 ते 3 नंबरवरती सध्या बघा हा जो काही प्रवर्ग आहे, तर ह्या प्रवर्गाचा नंबर लागतो. कारण ह्याच्यानंतर देखील बघा इथं 5,000 आहे एन-टी-टी संदर्भात, त्यानंतर एस-बी-सी संदर्भात 3,000 उमेदवार आणि जवळपास एन-टी-बीचे 5400, त्यानंतर ह्या ठिकाणी विजेचे 6,000 म्हणजे मागून जरी विचार केला, तर ह्या ठिकाणी 4 ते 5 नंबरवरती आपल्याला ई-डब्ल्यू-एस जो काही प्रवर्ग आहे, तर तो प्रवर्गाचे उमेदवार सध्या पाहायला मिळतात. आता ह्याच्यामध्ये एकंदरीत जर विचार केला तुम्ही, तर 9,822 उमेदवारांमधून महिला जे आहे, तर त्या 5,922 आणि जे काही पुरुष उमेदवार आहे, तर ते किती आहे 3,900. म्हणजे इथं देखील तुम्ही विचार केला, तर संपूर्ण जे काही प्रवर्ग आहे, 1-2 प्रवर्ग जर सोडले, तर त्याच्यामध्ये महिलांची जी संख्या आहे, तर ती संख्या सर्वात जास्त आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळत आहे. म्हणजे महिला किती आहे, तर 5,922 एवढ्या महिला सध्या ई-डब्ल्यू-एस जो काही प्रवर्ग आहे, तर त्याच्यामध्ये पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन जर बघितलं, तर महिलांचं जे काही कॉम्पिटिशन आहे, तर ते सध्या बघा असणार आहे. आता ह्याच्यामध्ये वेकेन्सी जी आहे, तर ती वेकेन्सी प्रत्येक प्रवर्गाची नेमकी किती येते त्याच्यावरती सध्या बघा या ठिकाणी डिपेंड असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर विचार केला आपण 1 ते 10 जो काही टॉप 10ची जी लिस्ट जर बघितली आपण, टॉप 10 उमेदवारांची, तर त्याच्यामध्ये इथं रँक बघा पहिल्या रँकवरती पुरुष उमेदवार आहे. त्याला किती मार्क आहे, तर 187 मार्क सध्या बघा पुरुष उमेदवाराला या ठिकाणी ई-डब्ल्यू-एस प्रवर्गाला मिळालेले आहे. त्यानंतर महिला जी आहे, टॉपची महिला, तर ती बघा या ठिकाणी किती मार्क आहे, तर 177 मार्काची महिला उमेदवार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जर विचार केला, तर महिलांची संख्या या ठिकाणी 3 संख्या आहे. त्यानंतर पुरुष उमेदवारांची सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे मार्क जे आहे, तर ते या ठिकाणी 170, 169, त्यानंतर 168, 168 असं एका मार्कावरती बघा या ठिकाणी भरपूर उमेदवार सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे या ठिकाणी जे काही मार्क आहे, तर ती मार्काची रेंज देखील सर्वात जास्त इथं सध्या आपल्याला पाहायला मिळते आहे. तसंच बघा ह्याच्या जर पुढे आपण विचार केला, तर त्याच्यामध्ये नेमके 20-20 मार्काचा जो काही गॅप आहे, तर तो गॅप धरून सध्या जी काही रेंज आहे, तर ती रेंज सध्या बघा आपण ह्या ठिकाणी ई-डब्ल्यू-एस प्रवर्गाची केलेली आहे. नेमके
EWS प्रवर्गामध्ये 20-20 मार्कादरम्यान नेमके किती उमेदवार आहे ते तुम्हाला ह्याच्यावरनं सध्या बघा लक्षात येणार. आता ह्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर इथं हायेस्ट पासून बघूया, तर इथे 181 ते 200 दरम्यान म्हणजे 181 पेक्षा जास्त फक्त बघा या ठिकाणी एक उमेदवार आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे तो जो उमेदवार होता 187 मार्काचा, या ठिकाणी जो आपण बघितला 187 मार्काचा, बरोबर. तर हा उमेदवार सध्या इथं आहे. त्यानंतर पुढे जर बघितलं आपण 161 ते 180 दरम्यान किती उमेदवार आहे, तर फक्त 17 उमेदवार आहे. म्हणजे जे काही टॉपचे उमेदवार आहे तर ते ह्या ठिकाणी बघा कमी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे इथं फक्त 161 ते 180 दरम्यान फक्त या ठिकाणी 17 उमेदवार सध्या पाहायला मिळतात. त्याच्यानंतर 141 ते 160 दरम्यान किती उमेदवार आहे, 160 उमेदवार. त्यानंतर 121 ते 140 दरम्यान फक्त या ठिकाणी 730 उमेदवार आहे. म्हणजे लक्षात घ्या या ठिकाणी एवढे जे काही रेंजमधले मार्क इतर प्रवर्गामध्ये जी काही संख्या आहे तर ती हजारोच्या घरामध्ये सध्या आहे. परंतु EWS प्रवर्गाचे हे जे काही कॅन्डिडेट आहे तर ते कॅन्डिडेट ह्या ठिकाणी तुम्हाला सध्या बघा अशा पद्धतीने दिसत आहे. जर त्याच्या पुढे जर गेलो आपण तर इथं 101 ते 120 दरम्यान किती उमेदवार आहे, तर 2024 उमेदवार सध्या इथं पाहायला मिळतात. म्हणजे हे जे काही तीन सध्या रेंज आहे जवळपास 161 ते ह्या ठिकाणी बघा 61 ते 80, त्यानंतर 81 ते 100 आणि 101 ते 120 हे जे काही सध्या बघा तीन गट आहे. तर ह्याच्यामध्ये सर्वात जास्त उमेदवार म्हणजे जवळपास 2000-3000 एवढे जे उमेदवार आहे प्रत्येक गटामध्ये पाहायला इथं मिळत आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जी काही संख्या आहे तर ही संख्या ह्या ठिकाणी सर्वात जास्त मिळत आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी 41 ते 60 दरम्यान देखील जवळपास 966 आणि 21 ते 40 मध्ये 123, 0 ते 20 मध्ये 19 अशी जी काही संख्या आहे तर ही संख्या सध्या दिसते. आता याच्यामध्ये नेमके तुम्ही कोणत्या रेंजमधले सध्या बघा उमेदवार आहात आणि तुमच्या रेंजमध्ये नेमकी किती या ठिकाणी बघा कॉम्पिटिशनमधले जे उमेदवार आहेत तर ते तुम्हाला पाहायला मिळत आहे. आता याच्यामध्ये तुमची रेंज समजा या ठिकाणी 121 ते 140 दरम्यान सध्या आहे, बरोबर. तर त्याच्यामध्ये किती उमेदवार आहे, 730 उमेदवार आहे. आता हे 730 उमेदवारांमध्ये जी तुमची रेंज असेल, जी काही रँक असेल या ठिकाणी समजा तुमची ह्या ठिकाणी 500वी रँक आहे, बरोबर. आता तुमच्या पुढे ह्या ठिकाणी जवळपास 499 उमेदवार सध्या बघा पुढे असणार आहे. परंतु हे 499 उमेदवार तुमचे संपूर्णच्या संपूर्ण त्या ठिकाणी कॉम्पिटिटर नसणार. कारण तुमची जी काही पात्रता आहे, शैक्षणिक पात्रता, तुम्ही नेमकं कोणत्या गटासाठी पात्र आहात तर तेच उमेदवार तुमचे कॉम्पिटिटर असणार आहे, बरोबर. म्हणजे या ठिकाणी तुम्ही प्राथमिकला पात्र असाल तर फक्त प्राथमिकचे उमेदवार तुम्हाला या ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये सध्या असणार आहे. तुमचा जर एखाद्या विषयामध्ये तुम्ही विषय शिक्षक म्हणून पात्र असाल, एखादा समजा मराठी विषय असेल किंवा गणित विज्ञान विषय असेल तर फक्त गणित विज्ञानचे उमेदवारच या ठिकाणी तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये असणार आणि इतर जे काही उमेदवार असेल त्यांचे जरी तुमच्यापेक्षा जास्त मार्क आहे परंतु तो तुमच्या गटामधला सध्या बघा कॉम्पिटिटर नाही तर तो उमेदवार तुम्हाला त्या ठिकाणी कॉम्पीट सध्या करू शकणार नाही. म्हणजे तुमची इथं रँक किती पण असली तरी देखील तुमचं या ठिकाणी जे काही पुढचे उमेदवार आहे तर त्यांची पात्रता नेमकी काय आहे त्याच्यावरनंच सध्या बघा तुमचं जे काही या ठिकाणी स्कोर असेल त्या स्कोरच्या बेसवर तुमची निवड इथं होणार आहे. म्हणजे या ठिकाणी कमीत कमी किंवा जास्तीत जास्त वेकेन्सी जरी आल्या तरी देखील सध्या बघा जो काही होप्स असेल तर तो होप्स इथं तुम्ही ठेवू शकतात. आता ह्याच्यामध्ये जर आपण संपूर्ण डेटा जर एनालिसिस केला तर मार्कासंदर्भात 81 ते 100 मध्ये 30% उमेदवार आहे. त्यानंतर 61 ते 80 मार्कामध्ये 28% उमेदवार आहे. 41 ते 60 मध्ये 9%, त्यानंतर 121 ते 140 मध्ये बघा 7% आहे. 101 ते 120 मध्ये किती आहे तर 20%. म्हणजे इथं सर्वात जास्त जे काही उमेदवार आहे तर ते आपल्याला 81 ते 100च्या रेंजमध्ये या ठिकाणी सध्या बघा आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे इथं जास्त जी काही मार्क आहे तर ते मार्क ह्याच्यामध्ये आहे. आता ह्याच्यामध्ये जर समजा आपण विचार केला तर जे काही कॉम्पिटिशन असेल तर ते कॉम्पिटिशन नेमकं कुठं होऊ शकतं, तर इथं बघा हा जो काही एक उमेदवार आहे इथला तर तो देखील सध्या बघा निवड होणार. त्यानंतर 41 ते 60 160 दरम्यानचे जे उमेदवार आहे तर हे देखील सध्या कुठेतरी सिलेक्ट होणार. त्यानंतर इथून जी काही कॉम्पिटिशन आहे तर ते कॉम्पिटिशन सर्वसाधारणचं सुरू होणार. कारण इथं जी काही गर्दी आहे तर ती गर्दी सध्या इथं वाढताना आपल्याला पाहायला मिळते. आता ह्याच्यामध्ये जवळपास 700 उमेदवारांचं ह्याच्यामध्ये बघा ह्या गटामध्ये 121 ते 140 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ह्याच्यामध्ये जी काही कॉम्पिटिशन आहे तर ती कॉम्पिटिशन इथून सध्या बघा सुरुवात होऊ शकते. आता ह्याच्यामध्ये EWS प्रवर्गाच्या नेमक्या वेकेन्सी किती येतात त्याच्यानुसार या ठिकाणी बघा पुढचं जे काही कट ऑफ असेल किंवा स्टेप स्कोर असेल तर तो सध्या इथं होणार आहे. आता ह्याच्यामध्ये पुढची जर रेंज बघितली तर 101 ते 120 दरम्यान जे काही उमेदवार आहे त्याच्यामध्ये
समांतर आरक्षण वगैरे असेल तर अशा उमेदवारांचं या ठिकाणी मे बी सिलेक्शन जी असेल, होप्स असेल तर तो सध्या बघा इथं ठेवू शकतात. आता त्यानंतर या ठिकाणी 81 ते 100 पासून हे जे पुढचे उमेदवार आहेत, तर ह्याच्यामध्ये बघा हा जो काही 0 ते 20 किंवा 21 ते 40 किंवा 41 ते 60 हे जे आहे उमेदवार, तर हे सर्वसाधारणमध्ये बघा ह्यांचं नाही सारखं बघा या ठिकाणी जे काही सिलेक्शनाचं प्रमाण असेल, तर ते ह्या ठिकाणी नाही सारखं असतं, बरोबर. ह्याच्यामध्ये जर समांतर आरक्षण असेल तर एखादा उमेदवार या ठिकाणी निवड होऊ शकतो, परंतु जर सर्वसाधारणचे उमेदवार असेल तर त्यांचं ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं होप सध्या ठेवता येऊ शकत नाही, कारण एवढ्यापर्यंत जी काही जो कट ऑफ असेल तो सध्या बघा या ठिकाणी आलेला नाही. तर जे काही सध्या ह्या ठिकाणी रेंज आहे, तर ती रेंज म्हणजे सध्या बघा ह्या ठिकाणी 121 ते 140 मधले उमेदवार आहे. जवळपास यांना सर्वात जास्त संधी इथं मिळू शकते. जर आपण इथं विचार केला हायेस्ट स्कोर संदर्भात, तर त्याच्यामध्ये या ठिकाणी कॉम्पिटिटिव्ह झोनमध्ये जर विचार केला तुम्ही, तर 101 ते 120 दरम्यान किती उमेदवार आहे? 2024 उमेदवार, म्हणजे 20% जवळपास उमेदवार पाहायला मिळतात. त्यानंतर 121 ते 140 दरम्यान किती उमेदवार आहे? 730 उमेदवार, म्हणजे 7% जवळपास उमेदवार इथं आहे. 141 ते 160 दरम्यान किती आहे? तर ह्या ठिकाणी 160 उमेदवार, म्हणजे 1.6% जवळपास 141 ते 160 दरम्यान उमेदवार आहे. आणि 161 प्लस जे काही उमेदवार आहे, तर फक्त 18 उमेदवार आहे. म्हणजे हे जे 161 प्लस उमेदवार आहे, तर ह्यांचं सिलेक्शन मे बी ह्या ठिकाणी बघा कुठंतरी जी काही पदं असेल, तो उमेदवार टी सीटेड जरी पात्र नसेल तरी देखील त्यांची सध्या बघा ह्या ठिकाणी त्यांच्या पात्रतेनुसार, जर समजा पेपर पहिला दुसरा नसेल आणि त्याची पात्रता 9वी 10वी बघा तो पात्र असेल, तर त्या ठिकाणी नक्कीच ह्यांचं ह्या मार्कावरती सिलेक्शन मे बी होऊ शकतं, बरोबर. त्यानंतर हे अशा पद्धतीने रेंजमधले जे काही उमेदवार आहे, तर ते उमेदवार सध्या पाहायला मिळतात. आता याच्यामध्ये जर आपण एक अंदाज लावला सेफ स्कोरचा, तर त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी EWS प्रवर्गाची एकूण संख्या किती आहे? 9,822, म्हणजे या ठिकाणी सध्या जवळपास उमेदवार जे आहे तर ते कमी आहे. आता याच्यामध्ये टॉप स्कोअर जे आहे तर ते फार कमी आहे, म्हणजे 161 प्लसमध्ये जे उमेदवार आहे तर ते फक्त 18 उमेदवार आहे, बरोबर. म्हणजे जे काही टॉपचे उमेदवार आपण बघतोय इतर प्रवर्गाच्या या ठिकाणी दृष्टीने, तर फक्त 18 उमेदवार 161 पेक्षा जास्त उमेदवार पाहायला मिळतात. आता जास्तीत जास्त जी स्पर्धा आहे, तर ती स्पर्धा नेमकी कुठे होऊ शकते? तर 101 ते 120 आणि 121 ते 140 ह्या रेंजमधले जे उमेदवार आहे, तर ह्या उमेदवारांची या ठिकाणी सर्वात जास्त जी स्पर्धा आहे, तर ती स्पर्धा बघा या ठिकाणी होऊ शकते. आता जवळपास जर सेफ स्कोरचा जर विचार केला, कमीत कमी वेकेन्सी जरी आली तरी बघा या ठिकाणी 115 ते 125 दरम्यान सध्या बघा सेफ स्कोर इथं होऊ शकतो. ह्याच्यामध्ये प्लस तुम्ही 5 मार्क मागे पुढे सध्या बघा करू शकता. तर हा कमीत कमी जे काही वेकेन्सी आहे, म्हणजे एकंदरीत आपण संपूर्ण प्रवर्गासंदर्भात जे काही ऑल प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये जवळपास 15,000 जरी वेकेन्सी आल्या या ठिकाणी, तरी देखील एवढा जो असेल तर तो सध्या बघा तुम्ही होप्स ठेवू शकता. आता ह्याच्यामध्ये नेमक्या कमी जास्त सध्या वेकेन्सी प्रत्येक प्रवर्गाला पाहायला मिळतील. आता ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेकेन्सी आणण्यासाठी सर्वांनी बघा या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. जे काही नागपूर या ठिकाणी बघा अधिवेशन सुरू आहे, त्या ठिकाणी महत्त्वाचं या ठिकाणी शिक्षक भरती संदर्भात आंदोलन, उपोषण जे असेल, महामोर्चा असेल, तर तो सध्या बघा सुरू आहे. तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त उमेदवारांनी उपस्थिती दर्शवा, जेणेकरून जी काही 75,000 शिक्षक भरती करण्यासंदर्भात सध्या ज्या मागण्या आहेत, तर त्या मागण्या त्या ठिकाणी बघा मे बी त्या ठिकाणी होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पदांची शिक्षक भरती जी असेल तर ती सध्या बघा त्या ठिकाणी होऊ शकते. तर जास्तीत जास्त उमेदवारांनी सध्या बघा नागपूर या ठिकाणी आंदोलनाला सहभाग सध्या बघा नोंदवा, जेणेकरून जेवढा मोठा क्राऊड तेवढी जी काही सध्या मागणी असेल तर त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतात. तर ही एक महत्त्वाची जी काही EWS प्रवर्गाची महत्त्वाची बघा या ठिकाणी माहिती होती. आता याच्यामध्ये तुम्ही नेमकं कोणत्या रेंजमध्ये कमेंट देखील करू शकता. अशा प्रकारचा जो व्हिडिओ आहे, तर तो व्हिडिओ नेमका इतर प्रवर्गाचा या ठिकाणी बघा तुम्हाला पाहिजे असेल, तर त्या प्रवर्गांनी कमेंट करा. त्यांचा देखील अशा पद्धतीचा महत्त्वाचा जो काही व्हिडिओ आहे, तर तो व्हिडिओ आपण बनवू. तर सध्या तरी SBC, त्यानंतर ओपन, त्यानंतर ह्या ठिकाणी SC, EWS हे संपूर्ण जे काही 3-4 प्रवर्गाचे व्हिडिओ बनवले. इतर प्रवर्गाचे देखील लवकरच आपण व्हिडिओ क्रिएट करू. तर कमेंट तुमचे मार्क नक्की करा, जेणेकरून इतर उमेदवारांना देखील सध्या तुमचे मार्क कळेल आणि तुमचं जे काही होप्स या ठिकाणी बघा असेल किंवा नसेल त्या संदर्भात देखील महत्त्वाचा रिप्लाय आपण देऊ. तर नक्की कमेंट करताना व्यवस्थित कमेंट करा. तुमचं जे काही आरक्षण असेल किंवा समांतर आरक्षण असेल ते देखील कमेंट करा, जेणेकरून लक्षात त्या ठिकाणी बघा येईल. तर महत्त्वाचा
माहिती होती. माहिती आवडली असेल लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.